आज आपण बघणार आहोत भोगीची भाजी. संक्रांतीच्या आदल्या दिवशी जी भाजी केली जाते ती याला बऱ्याच नावाने वेगवेगळ्या ठिकाणी ओळखलं जातं. ही भोगीची अशी चमचमीत भाजी, कोणी याला लेकुरवाळी भाजी म्हणतात किंवा कोणी मिक्स भाजी म्हणतात. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते. तर यासाठी काय साहित्य लागतं आहे ते आज आपण बघणार आहोत. बऱ्याच भाज्या आपण यामध्ये वापरत असतो. तर इथे आपण घेतलेला आहे श्रावण घेवडा. या पद्धतीने तो आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि इथे आपण घेतलेला आहे वटाणा सोलून घेतलेला आहे आणि हा चपटा वाल आहे. याच्या बिया आपण यामधल्या काढून घेतलेल्या आहे या अशा, आणि थोड्याशा वरच्या शेंगा देखील आपण इथे घेतलेल्या आहे. त्यानंतर हरभरा आपण इथे घेतलेला आहे, हिरवा हरभरा. चवळी आपण इथे घेतलेली आहे आणि हा आहे पावटा. याला बरेच वेगळ्या ठिकाणी वेगळ्या नावाने ओळखलं जातं. याला वालपापडी देखील म्हणतात, सुरती पापडी देखील म्हणतात. त्याच्या बिया आपल्याला वापरायच्या आहेत. त्यानंतर इथे आपण घेतलेला आहे वाल आणि हे इथे वांगे घेणार आहोत आपण. असे छान स्वच्छ काटेरी फ्रेश वांगे आपल्याला बघून घ्यायचे आहेत. आणि त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे डांगर आणि गाजराच्या फोडी आपण इथे घेतलेल्या आहे. त्यानंतर आता ह्या भाज्या झाल्यात, तर बघूयात पालेभाज्यांमध्ये आपण काय घेणार आहोत. तर इथे आपण पालक इकडे स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे. त्यानंतर मुळ्याचा पाला इथे आपण घेतलेला आहे. तांदूळ का घेणार आहोत आणि मेथी घेतलेली आहे. तसंच इथे आपण घेतलेला आहे कांद्याची पात असते हिरवी, ती आपण चिरून घेतलेली आहे. आणि लसूण आपण इथे घेतलेला आहे. लसूणाचा जो वरचा हिरवा भाग असतो, पात असते, ती घेतलेली आहे. यानंतर यातलं जे महत्त्वाचं असतं ते म्हणजे ऊस आणि बोरं. तर बोरं ही अशी दोन प्रकारची असतात. इथे गावठी बोरं असतं, हे असं जे गोल गोल असतं, यामध्ये कीड निघत नाही, तर ही घ्या शक्यतो. आणि अशी जर नाही मिळाली तर या पद्धतीने बोरं मिळतात, ही अशी बोरं घ्या. आणि मग ती मोठी असतात, थोडी कडक असतात, त्यामुळे ते चिरून टाकलेत तरी चालतील. त्यानंतर पेरू घेतलेला आहे आपण. आणि वाटणासाठी इथे आपण घेतलेला आहे कोथिंबीर, तीळ, खोबरं, धने, हिरवी मिरची, लसूण, आलं, कढीपत्ता. तर या पद्धतीने आपण आता ह्या सगळ्या अशा भाज्या घेतलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला लागणार आहे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो आपण इथे घेतलेला आहे एक. गावठी टोमॅटो असेल छोटे छोटे ते असतील तर छान. तर कांदा आणि लसूण अगदी ऑप्शनल आहे. तर स्वच्छ धुवून आपण ह्या पालेभाज्या घेतल्यात, चिरून ठेवलेल्या आहेत आणि वांगा आपण यामध्ये चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे. तर सगळ्यात आधी आपण वाटणाची तयारी करून घेऊयात. त्याकरता एका मिक्सरमध्ये आपण जी तीळ घेतलेली आहे 1 चमचा, ती, खोबरं आणि हे जे बाकीचं सगळं आहे धना, मिरची, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, आलं, हे सगळं टाकून थोडंसं पाणी टाकून ह्याला आपण वाटून घेणार आहोत. आता इथे ज्या भाज्या आपण वापरलेल्या आहेत ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भाज्या मिळत असतात. खरं तर भोगीची भाजी म्हणजे आता नवीन सगळं भाजी निघत असते. हिवाळ्यामध्ये बऱ्याच भाज्या आपल्याला मिळत असतात छान छान, आणि ह्या सगळ्या एकत्र करून इथे आपण ही भाजी बनवत असतो. ही भाजी बनवण्याची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत आहे. आपल्या पद्धतीने आपल्या इथे ज्या ज्या भाज्या मिळतात त्या भाज्या वापरून आपण ही भाजी बनवू शकतो. तर आपलं वाटण इथे तयार झालेलं आहे आणि आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून घेऊया. एक मोठा चमचाभर तेल आपण इथे घेतलेलं आहे. कमी जास्त तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. तेल तापलं की यामध्ये आपण टाकूयात जिरं. जिरं तडतडत आलं की यामध्ये टाकणार आहोत 1 चमचा हिंग. आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा. कांदा छान थोडासा गुलाबी रंग होईपर्यंत परतणार आहोत. तर कांदा आणि लसूण पूर्णतः ऑप्शनल आहे. बऱ्याच ठिकाणी नैवेद्याला कांदा आणि लसूण चालत नाही, त्यामुळे नाही टाकलात तरी देखील चालेल, कारण आपण ह्या भाजीचा नैवेद्य दाखवत असतो. त्यामुळे कांदा आणि लसूण नाही वापरलात तरी देखील चालेल, त्याच्याने खूप असा काही फरक पडत नाही चवीमध्ये.
पण टाकलात तर छान. आता मी इकडे कांदा आणि लसूण वापरून ही भाजी करते आहे, कारण आपण सगळ्यांसाठी ही भाजी दाखवत आहोत. बरेच लोक वापरतात कांदा लसूण आणि काही नाही वापरत, त्यामुळे ही भाजी आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो. तर यामध्ये आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये टाकलेलं आहे. 2 मिनिटं त्याला छान परतवून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा गोडा मसाला, 1 चमचा तिखट, हळद टाकलेली आहे आणि याला छान परतवून घेणार आहोत. आता यामध्ये टाकायचं आहे थोडंसं पाणी. तर जे आपण मिक्सरचं भांड्यात वाटण वाटून घेतलेलं होतं त्यामध्येच थोडंसं पाणी टाकून स्वच्छ भांडं करून आपण यामध्ये ते पाणी ओतून घेतलेलं आहे आणि याला छान परतवून घेणार आहोत. आपण मसाला जो वाटण वाटून घेतलेला आहे ते अगोदर भाजलेलं नव्हतं, त्यामुळे इथे आपल्याला हे व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि छान या पद्धतीने तेल सुटोपर्यंत त्याला भाजून घेतलेलं आहे. तर हे भाजल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत वर घेतलेल्या सगळ्या भाज्या. आपण जेवढ्या भाज्या घेतल्या होत्या सगळ्या बीच्या भाज्या वगैरे, जसं वटाणा झाला, वाल, गाजर, ह्या सगळ्या भाज्या आपण यामध्ये टाकून छान एकत्र करून घेणार आहोत. इथे आपण ऊस घेतलेला आहे. जर तुमच्याकडे ऊस नाहीच मिळाला तुम्हाला तर तुम्ही त्याऐवजी 1 चमचा गूळ वापरू शकतात आणि बोरं घेतलेली आहेत. बोरांच्या ऐवजी तुम्ही इथे चिंच किंवा आमसूल देखील वापरू शकतात. बऱ्याच ठिकाणी यामध्ये आमसूल वापरलं जातं, तर तुम्ही बोरांच्या ऐवजी आमसूल टाकलं तरी देखील चालेल. तर हे सगळं हलवून झालेलं आहे. यामध्ये टाकूयात टोमॅटो. याला छान मिक्स करून घेणार आहोत. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला हे. या मसाल्यामध्ये आपल्या सगळ्या भाज्या छान कोट झाल्या पाहिजेत. सगळा मसाला आपल्या भाज्यांना व्यवस्थित लागला पाहिजे आणि हे हलवून झालं की यामध्ये टाकूयात पाणी. आपल्याला आता याला शिजवून घ्यायचं आहे. तर शिजण्यापुरतं आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ. तर पाणी अजून आपण यामध्ये वाढवणार आहोत आणि याला व्यवस्थित एकत्र करून छान वाफवून घेणार आहोत झाकण ठेवून. जर तुम्हाला आता हवं असेल तर तुम्ही हे सगळं झाल्यानंतर ही भाजी म्हणजे आता फोडणी झाली आहे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आणि फक्त आता आपल्या पालेभाज्या टाकायच्या राहिलेल्या आहेत. तर आपण हे असं वाफवून घेतोय म्हणून पालेभाज्या नंतर टाकणार आहे. पण जर तुम्हाला ह्याला कुकरला लावायचं असेल तर तुम्ही आत्ता हे ह्या स्टेजला भांड्यामध्ये हे कुकरमध्ये ठेवलं आणि 2 शिट्ट्या करून घेतल्यात तरीही चालेल. तर आपली भाजी आपण साधारण 2 मिनिटं शिजवून वाफवून घेतलेली आहे आणि यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत पालेभाज्या. पालेभाज्या सुरुवातीलाच टाकल्या नाहीत, कारण त्या पटकन शिजतात आणि बाकीच्या ज्या आपल्या भाज्या आहेत त्या शिजायला थोडा वेळ लागतो. मग ह्या भाज्या त्याच्यात सगळ्या अशा हे होऊन जातात, गळून गेल्यासारख्या आणि व्यवस्थित मग त्या अशा छान दिसत नाहीत आणि म्हणून मग आपण ह्या वरून टाकलेल्या आहेत, कारण ह्या पटकन शिजतात. आता ह्या सगळ्या एकत्र करून घेऊयात आणि याला शिजवून घेऊयात. तर साधारण 5 ते 7 मिनिटात आपल्याला ही भाजी अशी छान शिजलेली आहे. मस्त आपली ही भाजी तयार झालेली तुम्ही ते बघू शकतात. वांग देखील छान शिजलेलं आहे आणि इथे मी तुम्हाला गाजरही दाखवते, मस्त शिजलेलं आहे. तर आपली इथे ही भाजी अशी छान तयार झालेली आहे. यावर टाकूया थोडीशी वरून तीळ, अगदी थोडीशी तीळ आपण यावर भुरभुरवणार आहोत आणि आपली गॅस बंद करून आपली भाजी तयार आहे. ही छान भाकरी सोबत, मस्त तीळ टाकलेल्या भाकरी सोबत ही भाजी खातात अप्रतिम लागते. तुम्ही देखील ही भाजी करून बघा. कशी झाली आहे कमेंट्समध्ये नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत नमस्ते.